ऑब्व्हियसली चाईचं लव, बट कॉफी एक वेगळा स्पार्क देऊन जाते. आणि सकाळी सकाळी मला आणि हबीला खूप तलब झाली होती कॉफी प्यायची, म्हणून घरी कॉफीचे पाउचेस नव्हते. सो आम्ही दोघंजण कॉफी आणायला खाली गेलो. अशी आमची मॉर्निंग ॲक्च्युली स्टार्ट झाली होती. काय मोठ्या बीबीला गेलाय छोट्या ते वाले का काका? अरे आम्ही जेव्हा पण शॉपमध्ये जातो ना तेव्हा ती काही ना काहीतरी शॉपमधून घ्यायचं म्हणतेच. म्हणजे तिनं किंडर जॉयचं ते घेतलं होते एक पार्ट, आणि अंडी पण आणली होती. आय नो की एकादस होती आज, तरी पण आम्ही आणली होती. येताना घरी येऊन बघितलं तर हा अंगावरती घेऊन झोपला होता आरुष, हातात ग्लोव्ज घातले होते. आणि असं पण जेव्हा आपण स्टडीचं नाव घेईल ना तेव्हा तर झोपच येते, हे तर ठरलेलं असतं. पण निवांत झोपला होता. तुम्ही काय करताय? उगाच आम्ही अंडी आणली, मच्छी होती की घरी. हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सो न्यू इयर एंड होत आहे, आज लास्ट दिवस आहे आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते. खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते. सो मी डिसाईड केलं आहे की वीकमधून मी 3 ब्लॉग्स टाकणारच आहे, किती काय झालं तरी. मला माहिती आहे मला नाही टाकायला होते, पण मी आता टाकणार आहे. मी डिसाईड केलं की मी करणार आहे. माझा खूप मोठा गॅप पडला. कॉफी प्यायची, आम्ही आता घेऊन आलो ना. सो कॉफी प्यायची आता. सो मी काय बोलत होते, मी आता डिसाईड केलं की मी वीकमधून 3 ब्लॉग कंपल्सरी टाकणार आहे. मला माहिती नाही, मी नेहमीच असं म्हणते आणि माझ्याकडनं होत नाही. हजबंडला किती छान छोटंसं असायला. मी नेहमी म्हणते पण नाही, मला काय माहिती. म्हणजे मी शूट पण करते पण मला एडिट करायला होतच नाही. मी लास्ट टाइम ऋतूच्या फर्स्ट डेचा स्कूलचा पण ब्लॉग शूट केला होता. म्हणजे मी ब्लॉग शूट केला होता, मला ते पण पोस्ट करायला नाही जमलं, एडिट करायला पण नाही जमलं. पण मी डिसाईड केलं की आता मी इथून पुढे नवीन वर्षाचा नवीन संकल्प, इथून पुढे मी वीकमधून 3 ब्लॉग शूट करणार आणि मी कंपल्सरी पोस्ट करणार, किती काय झालं तरी पण. असं मी म्हणते, आय डोंट नो मला होईल की नाही, बट मी ठरवलं आता की मी करणारच आहे म्हणून. तर हां, आम्ही आत्ता क्रिसमसच्या सुट्टीला सासवडला आलो आहे. म्हणजे मी अपडेट केलं नाही अजून, मी सांगितलं पण नाही की मी पुण्याला शिफ्ट झाले म्हणून. रिदूच्या नेरोच्या स्कूलसाठी झालो होतं. मे बी आम्ही नेक्स्ट इयर परत सासवडला शिफ्ट होणार आहे, कारण माहिती आहे असं म्हणतात की घरात एकतरी मुलगी असावी. म्हणजे कसं होतं, असं आई जे काम करेल ना त्या कामामध्ये मुलींना लुडबुड करायला खूप आवडतं. भलेही मोठे झाल्यावर तिनं म्हणत की नाही मला नाही करायचं, पण लहान असताना त्यांची जी लुडबुड असते ना कामामध्ये ती भलतीच वेगळी असते. म्हणजे मम्मा मी हे करते, मम्मा मी ते करते. जेव्हा करायचं तेव्हा त्यांच्याने कसं होणार ते आपल्याला पण माहिती असते, है की नाही. सो आता भाजी आणि भाजा. सो आता मग जेवायला बनवायचं आहे. काय बनवायचं अर्धीला? अंडा करायचं, अंडा करूया. आणि काय करूया? अंडा आणि भाकरी करूया. ओके, अंडा भाकरी. आज काय माहिती ना, खाणाऱ्याला कसली आली एखादं साडू? कोण आहे खाणार? आज मी ही गाते फेमस. कोणाचं आहे? आज बायचे. अच्छा, आज माझं फ्युचर ब्लॉगर. हां, आज माझं ब्लॉग ते. अच्छा. हां, आता उतर का खाली? नाही, मला स्वयंपाक करायचा. नाही. जम्बो. यार मला स्वयंपाक करायचा. बाहेर सोड. सो आता मी करणार आहे अंड्याची भाजी आणि भाकरी. सकाळी स्वयंपाक झालेला आहे ऑलरेडी, पण आर्याचं याचं अचानक ठरलं त्याच्यामुळे बनवते. आर्या कोण आल्यानंतर समजेलच. ओके. आणि ही झाली वाईल्ड कार्ड एंट्री आर्याची आणि रुद्राची. हे माझा भाचा आणि भाची आहेत. ते पण जेवायला इकडेच येणार होते. म्हणजे मग असे सांगितलं मी तसं, म्हणून आम्ही जेवायला सगळेजण सोबतच बसलो. खूप भूक लागली होती थंडीमुळे, एकतर खूप थंडी आणि खूप भूक लागते. मग आम्ही सगळे सोबतच जेवायला बसलो होतो. आणि जेवायला बसल्यानंतर आठवलं की काल रात्री बनवलेली मच्छी अजून आहे फ्रीजमध्ये. मग आईंचं झालं सुरू की ती मच्छी गरम कर आणि खातील, रुद्राला वगैरे आवडते म्हणून.
म्हणून मग मी ती मच्छी गरम करायला घेतली. पीसचा स्मेल खूप येत होता ॲक्च्युली. मला खायला पण आवडते, पण त्यात काटे असतात ना, मग खाताना खूप टेन्शन येतं. जेवण वगैरे झाले. आता भांडे किती पडलेत तुम्हीच बघा. ते म्हणतात ना, जन्म बाईचा खूप गाईचा. किती केलं ना तरी. आणि त्यात आमच्या घरात तर भांडायला एवढा होते की काय सांगू तुम्हाला. ती भांडी घासाय बाय ठेवली ना तर ते 4 घरचा पगार आमच्याकडनंच गेल. सेकंड पार्ट खूप धमाकेदार होणार ह्याचा. प्लीज स्टे ट्यून. दुसरा पार्ट नक्की बघा.